नमस्कार. आज आपण थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी गूळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते एका कढईमध्ये टाकून घेतले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीलाच कुठल्याही एखाद्या वाटीने माप घ्यायचं आहे म्हणजे आपली चिक्की अजिबात चुकणार नाही. तर शेंगदाणे भाजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती भाजलं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात आणि याचा कलर अजिबात आपल्याला डार्क करून घ्यायचा नाही. आता ना मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीळ आणि गुळाची चिक्की कशी बनवायची याची रेसिपी दाखवली होती आणि त्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि भरपूर असं सपोर्ट केला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून मी धन्यवाद करते किंवा आभार मानते. असंच प्रेम ह्यासुद्धा व्हिडिओला द्या. तुमच्या सपोर्टमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळं रेसिपी आवडत असतील ते लाईकसुद्धा नक्की करत जा. तर बघू शकता इथं शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत आणि याच्यावरती असं टरकल काढलं तर लगेच निघते म्हणजे शेंगदाणेसुद्धा आपले परफेक्ट असे भाजलेले आहेत. आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता तोपर्यंत शेंगदाणे जोपर्यंत थंड होतात तोपर्यंत काय करायचं आहे, एखादं असं प्लास्टिकच्या पिशवी फाडून अशा पद्धतीने आपल्याचा कागद करून घ्यायचं. म्हणजे प्लास्टिकची पिशवी घेतलेली मी त्याला कट करून घेतलेली व्यवस्थित. आता याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली चिक्की अजिबात चिकटणार नाही. तर बघू शकता इथं असा प्लास्टिकचा कागद घेऊन याला व्यवस्थित असं मी तेल लावून घेतलेले आहे. आता याला जरा वेळ आपण साईडला ठेवूया. तर जे शेंगदाणे ना आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीची साल आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची. एकदम सहज याची साल निघते बघू शकताय तुम्ही. आता पूर्ण साल काढून याचे 2 आपल्याला भाग अशा पद्धतीने करून घ्यायचे. तर बघू शकता पूर्ण शेंगदाण्याची साल मी इथं काढून घेतलेली आणि अशा पद्धतीने 2 भाग करून घेतलेले आहेत. तुम्हाला आणखी थोडेसे बारीक पाहिजे असतील तर तुम्ही याला एकदा मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा घेऊ शकता. आता त्याच कढईमध्ये मी इथं फक्त 1 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. फक्त 1 ते 1.5 चमचा तूप भरपूर होतं. जास्तही तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही. फक्त 1 ते 1.5 चमचा तूप इथं टाकून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित मेल्ट झालं किंवा व्यवस्थित वितळल्यानंतर लगेचच आपल्याला इथं 1 वाटी ना गूळ टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथं ज्या वाटीने मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत ना, त्याच वाटीने इथे 1 वाटी गूळसुद्धा घेतलेला आहे आणि गूळ हा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं प्रमाण व्यवस्थित असं होतं, अजिबात चुकत नाही अशा पद्धतीने. आणि गूळ हा आपल्याला व्यवस्थित असा कमी गॅसवरती मेल्ट करून घ्यायचा आहे किंवा कमी गॅसवरती असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आता चिक्की बनवण्यासाठी ना आपल्याला पाकच खूप महत्त्वाचा असतो. जर पाक थोडाफार असा कच्चासारखा राहिला किंवा व्यवस्थित पाक झाल्यानंतर चिक्की आपली एकदम चिवट होते आणि जर पाक जास्तच शिजला गेला तर चिक्की एकदमच कडक होतं. आपल्याला खुसखुशीत अशी चिक्की करायची. त्यामुळं पाक कसा ओळखायचा हे सुद्धा मी इथं व्हिडिओमध्ये पुढं सांगितले. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघू शकता पूर्ण गूळ आपला मेल्ट झालेला वितळलेला अशा पद्धतीने याला फेस किंवा बुडबुड्या यायला लागलेला आहे. म्हणजे आपला पाक बनायला ना सुरुवात झालेली आहे. आपल्याला आणखी 2 ते 3 मिनटं अशाच पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करत राहायचं आहे. तर बघू शकता छानच गूळ आपल्या बुडबुड्या यायला लागलेले आहे. आता पाक कसा चेक करायचा ना मी तुम्हाला सांगते. तर काय करायचं, पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या वाटीमध्ये थोडंसं ह्या पाकाचे 2-3 थेंब अशा पद्धतीने टाकून बघायचे. 1 ते 1.5 मिनटं हलकंसं त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्या हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने पाक चेक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा पाक हातामध्ये घेतल्यानंतर असा तुटत नाही आहे. 2 बोटाच्यामध्ये अशा पद्धतीने ताणला जातो आहे. तुटत नाही आहे म्हणजे अजून पाक आपला तयार झालेला नाही आहे. पाक अजून चिवट आहे. त्यामुळे आपल्याला आणखी 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त असा क्रिस्पी आपला पाक तयार होईल. 2 बोटामध्ये घेतल्यानंतर लगेच असा तुकडा झाला पाहिजे. तरच आपला पाक व्यवस्थित असं तयार झालं समजायचं. तर आणखी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मी इथं शिजवून घेतले. आता परत एकदा आपण चेक करूया. तर परत पाण्यामध्ये थोडंसं हे मी मिश्रण टाकून घेतलेलं पाकाचं. हलकंसं गार झाल्यानंतर आपल्याला लगेच काढून घ्यायचं आणि बघू शकता 2 बोटामध्ये पटकन असं हे तुटतं आहे. म्हणजे आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे. अजिबात हे चिवट नाही आहे, ताणत नाही. एकदम 2 बोटामध्ये घेतल्यानंतर असं एकदम पटकन तुटतो आहे. एकदम कुरकुरीतपणा याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ही प्रोसेस एकदम फास्ट करायची नाही तर हे मिश्रण पटकन असं कडक होऊन जातं त्यामुळं. तर बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता लगेच आपण पोळपाटावरची जो प्लास्टिकचा थैलीला आपण तेल लावून घेतलं त्याच्यावरती हे मिश्रण आपलं काढून घ्यायचं. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटपट ही प्रोसेस करायची. एखाद्या चमच्याने याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि इथं लाटण्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लाटण्याने व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला चिक्की किती पातळ पाहिजे किंवा किती जाडसर ठेवायची त्या पद्धतीने. मी इथं पातळ चिक्की बनवते कारण मला पातळच आवडते त्यामुळं. तर बघू शकता अशा पद्धतीने मला लाटून घेऊ राहिले लाटण्याने. तर बघू शकता इथं मी लाटण्याने व्यवस्थित याला पातळसर असं लाटून घेतलेलं आहे.
आणि जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत या चाकूनेसुद्धा आपल्याला निशाण करून ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून चिक्की आपल्याला एकदम सहज काढता येते. तर अशा पद्धतीने मी याला चाकूने निशाण करून ठेवू राहिले, बघू शकताय तुम्ही. आता हे शेंगदाणे आपण अर्धे अर्धे ठेवल्यामुळे थोडंसं कट करताना ते मध्ये मध्ये येतात, त्यामुळे थोडंसं हलकंसं जड जातं. पण अशा पद्धतीने फक्त निशाण करून ठेवायचे. बघू शकता इथे निशाण करून ठेवलेले चौकोनी आकारामध्ये. आता पूर्ण थंड झाल्यानंतर ही चिक्की आपण काढून घेऊया. तर बघू शकता पूर्ण चिक्की ही थंड झालेली आहे. आता प्लास्टिकचा कागद वापरल्यामुळे एकदम सहज ही चिक्की निघते, तुम्ही बघू शकताय. एकदम सहज निघते, कुठली अजिबात अडचण येत नाही चिक्की काढताना. आणि तुम्हाला चिक्की तोडण्यावरून सुद्धा समजत असेल की ती एकदम कुरकुरीत झालेली, बघू शकता एकदम सहज निघते आहे. आणि मस्त अशी जशी बाजारात भेटते किंवा दुकानात भेटते सेम तशीच आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही चिक्की बनवून ठेवली ना, मुलंसुद्धा बाहेरचं अजिबात खाणार नाही, असंच घरी खातात, कारण एवढी छान आपली चिक्की झालेली आहे ना. बघू शकता तुम्ही चिक्की किती भारी दिसून राहिलेली. जशी दुकानात भेटते सेम तशीच झालेली आहे. तुम्ही एकदा बनवून आरामशीर याला महिनाभर खाऊ शकता. थंडीमध्ये गूळ शेंगदाणे खाल्लेलं आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असतं. गूळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढतं. त्यामुळं अशा पद्धतीची चिक्की नक्कीच बनवून बघा. आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की सांगा. आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आता चिक्की एक तुम्हाला तोडून दाखवते, तर बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून सुद्धा समजत असेल किती मस्त कुरकुरीत ती झालेली, अजिबात कडक किंवा चिवट झालेली नाही आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असताल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.